गावाकडची चिवडे चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांचं. तर आज लसणी चिवडा बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा, इथं कस्तुरी मेथी घेतलेली आहे, हे शेंगदाणे आहेत, पूर्ण साल काढून घेतलेलं आहे. आणि इथं हा लसण घेतलेला आहे निवडून, मीठ, तिखट, हळद आणि धने पावडर आहे. आणि हे जे प्रमाण आहे ते तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. आणि वाळलेला कांदा पण घेतलेला आहे. इथं फरसाण घेतलेलं आहे मी. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही फरसाण मिक्स करू शकता, नाही केलं तरी हरकत नाही. आणि तेल आणि असं मुरमुरे घेतलेले आहेत. तर 1 किलो मुरमुरेचा अंदाज आहे हा. तर हे बघा, इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण. त्यामध्ये प्रथम मोहरी टाकून घेऊया. तर मोहरी तडतडते. तर अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी गावाकडची ओढे चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे व्हिडिओ अपलोड केला की पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि व्हिडिओचा लाभ घेता येईल. तर हे बघा, इथं आपली मोहरी तडतडलेली आहे. तेल छान गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये असा कढीपत्ता टाकलेला आहे. तर कढीपत्ता माझ्याकडे जास्त अवेलेबल नव्हता, म्हणून मी थोडासा जेवढा होता तेवढाच मी टाकलेला आहे याच्यामध्ये. तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये कढीपत्ता टाकू शकता. तर पहिल्यांदा मी इथं शेंगदाणे टाकते. हे थोडेसे भाजून घेऊन याचं साल काढलेलं आहे शेंगदाण्याचं. तर हे तेलात टाकायचे. असे छान तेलामध्ये फ्राय झाले म्हणजे आपल्याला चिवड्यामध्ये पण खूप छान शेंगदाणे लागतात, हे खमंग लागतात. असे छान हे बघा, असे तेलात हे करून घ्यायचे, तळून घ्यायचे मस्त. तर गावाकडची रेसिपी, पारंपरिक रेसिपी जर तुम्हाला बघायची असतील तर गावाकडची ओढ या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर इकडं आपलं शेंगदाणे असे छान तळत आलेले आहेत. खरपूस तळून घ्यायचे आहेत, खूप लाल पण करायचे नाही आहेत आणि कच्चेही ठेवायचे नाहीत. त्यामध्येच हा वाळलेला कांदा आहे. मी आधी कीड लागू नये म्हणून भाजून ठेवलेला होता थोडासा, तर तोच कांदा मी इथं वापरलेला आहे. तसा मस्त लालसर कांदा करून घ्यायचा आहे. आणि हे महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आता लसण टाकतो आहे आपण. भरपूर प्रमाणामध्ये लसण टाकायचा, कारण आपण लसणी चिवडा बनवतो आहे. खूप छान लागतो. याला कुठल्याही प्रकारचे मसाला वगैरे वापरायची अजिबात गरज पडत नाही. हे बघा, ही कस्तुरी मेथी घालते मी. ही पण जर तुमच्याकडं कस्तुरी मेथी असेल तर तुम्ही वापरू शकता, नसेल नाही वापरली तरी हरकत नाही. आणि ही धने पावडर आहे. याच्यामध्ये धने पावडर आणि लसणाची पेस्ट हे सगळ्यात महत्त्वाचं जिन्नस आहे. तर इथं हळद टाकते मी. हळदसुद्धा जर घरची दळलेली असेल तर कमी प्रमाणामध्ये लागते. 3 चमचे मी टाकलेले आहे. ही चटणी लाल ही पण घरची आहे, तर खूप तिखट आहे त्यामुळे मी इथं थोडंच प्रमाण वापरलं आहे. तुम्हाला जर खूप तिखट आवडत असेल तर तुम्ही प्रमाण जास्त पण वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आणि तेलाचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. तर इथे मी मीडियम तेल वापरलेलं आहे. तर हे 1 किलोभर चिवड्याचा अंदाज आहे पूर्ण हा. हे बघा, तर आपण असं डब्यामध्येच घेतलेलं आहे मुरमुरे, कारण मग आजूबाजूला तेल लागतं. तर त्यापेक्षा मग डब्यामध्ये जर आपण हे हलवलं तर आपल्याला खूप छान मुरमुऱ्याला असं लावता येतं आणि हलवता येतं. हे गरम आहे त्यामुळं असं चमच्यानं हलवून घ्यायचं आहे. आणि यामध्येच मी पिठी साखर टाकलेली आहे आणि मीठ टाकायचं आवडीप्रमाणे. पिठी साखरसुद्धा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी हरकत नाही. तसाही बिना पिठी साखरेचा सुद्धा खूप छान चिवडा होतो. तर हे बघा, आपला इथं चिवडा पूर्ण तयार झालेला आहे. तर हा लसणी चिवडा तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.